अजितदादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आज काही जुन्या आठवणी निश्चितपणानं जागृत होतील, कारण हे अनपेक्षित असं घडलंय. संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे आज. म्हणजे आज दादांनी जे राजकारण केलं त्याच्या आठवणी निश्चितपणाने येतील आणि समाजकार्य जे केलं ते फार महत्वाचं आहे. दादा राजकारण करत असताना सुद्धा समाजकार्य त्यांचं मोठं होतं. त्यांना बाळकडू कुणाचे होते तर पवार साहेब, मोठे पवार साहेब, शरद पवार साहेबांनी मुलाप्रमाणे प्रेम केलंय त्यांच्यावर. हे आम्ही साक्षीदार आहोत त्याचे. तसं आम्ही समवयस्क. सुरुवात त्यांची 90 साली बघितलं, राज्यमंत्री म्हणून सुरुवात झाली त्यांची, कृषी राज्यमंत्री झाले आणि ते पण शेतकऱ्यांच्यावर प्रचंड प्रेम. उद्योग क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, कुठलं क्षेत्र नाही अजितदादांनी कुठं काम केलं नाही, सगळीकडे काम केलं. परंतु ते करताना एक उत्तम प्रशासक त्यांच्यातला दिसून आला. उत्तम प्रशासक म्हणजे निर्णय क्षमता, म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा आणि विचार करत बसायचं हे कधी त्यांच्याकडनं झालं. छट दिशी निर्णय झाला तो फायनल. आणि गावागावातले जे ग्रामीण भागातले जे लोक यायचे त्यांची कामं घेऊन, तर त्यांना ते सांगायचे, मी ज्या वेळेला गावी येतो त्यावेळेला तुम्ही सगळी निवेदनं देत जावा, हेलपाटा करू नका, मुंबईचा खर्च तुम्हाला परवडत नाही. हे हा जो आतला जो स्वभाव त्यांचा एक वेगळा होता ना, तो आपलेपणा दिसून होता त्याच्यातनं. हे आम्ही बघितलेलं आहे. आणि तो खर्च ग्रामीण भागातल्या नागरिकांना परवडत नसायचा आणि जे काम होत नाही ते होत नाही म्हणून तोंडावर सांगायचा हा स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा उत्तम गुण होता. सुरुवातीला वाईट वाटतं माणसाला की बाबा नाही मला दुखवलं, पण ते नंतर कळतं की आपण हेलपाट्याने आधी मेलो असतो. जे काम होतंय ते मात्र अगदी बिनधास्त ते करायचे आणि त्याचेच अनुभव आज ते गेल्यानंतर आपण बघितलं, हजारो नाही लाखो लोक आज रडत होते. ही कामाची पोचपावती आहे आणि असं अचानक घडेल हे काय, आता शेवटी नियती पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे आज बघितलं. खूप नेते मंडळी आले, पवार साहेबांना सुद्धा हुंदके आवरले नाही. जे पवार साहेब खंबीर खंबीर म्हणतो आपण, मग शेवटी तेही माझ्या मुलाला म्हणजे हा मुलगाच ना पुत्र नाही ते म्हणायचे, पण तो मुलगाच त्यांचा. आणि पवार साहेबांच्यावर सुद्धा अतोनात प्रेम. हा मधल्या राजकारणामध्ये जे घडून गेलं ते घडून गेलं. राजकारण जे घडलं ते आवश्यक होतं, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, परंतु त्यात काय निघालं का? काहीही निघालं नाही. पाटबंधारे म्हणजे जलसंपदा, त्याच्यामध्ये त्यांच्यावर आरोपच केले ह्या विरोधी पक्षाने आणि शेवटी स्वागत कोणी केलं त्यांचं? ज्यांनी आरोप केले ते स्वागताला अजितदादांच्या, म्हणजे त्यांना पटलं की नाही आहे. अगदी पंतप्रधानांनी सुद्धा आरोप केलेले बघितले. म्हणजे हे किती वेदना झाल्या असतील अजितदादांना, त्या वेदना कुठेतरी अलीकडच्या राजकारणामध्ये त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जरा नाराज झाला असला तरी काही हरकत नाही, पण जनतेमध्ये नक्कीच आनंद झाला की दादांनी चांगला बदला घेतला. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण ह्याच्यातनं काय, आता अजितदादांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. अजितदादांचा वारसा पुढे, आता ती 2 मुलं आणि सुनेत्राताई या खासदार आहेत, आता त्या सक्षम आहेत, त्यांना परंपरा आहे. तेही मी बघितलेलं आहे. पद्मसिंह पाटलांच्या त्या भगिनी आहेत. तर त्यांचं घराणं राजकारणातलंच आहे. त्यामुळे सुनेत्राताईंनी मजबूतीनं जबाबदारी स्वीकारली पाहिजे, या मताचा मी आहे. अजितदादा गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढे काय, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये त्या तोडीचा नेताच नाही राहिलेला. विषय असा आहे की आता मी स्वतः नियतीनं जो घाला घातला ना, हे एकत्र यायला आणि नियतीनं घाला घालायला असं घडलेलं आहे. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका या झाल्यानंतर यांचं एकत्रीकरण आणि घड्याळ हेच चिन्ह राहणार होतं आणि हे एकत्र होणार, त्याला मान्यता अजितदादांनी सुद्धा दिलेली होती. आता त्यांच्या आतल्या गोष्टी माझ्या कानावर आहेत की सुप्रियाताईंना सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावं ही जी इच्छा अजितदादांची होती आधी, परंतु त्याच्यामध्ये जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडे आणि काही मंडळींनी विरोध केल्यामुळं ते राहिले त्यावेळेला. नाही तर अजितदादांची प्रामाणिक इच्छा होती, कदाचित ते भाजपकडे गेलेही नसते, परंतु ते घडून आलं. काहींनी विरोध केला तर राहू दे, मला तर तुम्ही विचारत नसला तर मी तर काय करू, माझे निर्णय घ्यायला मी सक्षम आहे. आणि त्याने निर्णय घेऊन वेगळ्या आपला राष्ट्रवादी करून, राष्ट्रवादी पक्ष करून स्वतःची क्षमता दाखवून दिली ना. किती आमदार आले त्यांचे, 40च्या आसपास आमदार निवडून आणले त्यांनी. आज नगरपंचायत, नगरपालिका, किती त्यांनी महानगरपालिका, किती यश संपादन केलं, ही क्षमता त्यांची होती. अर्थात शरद पवारांनीच त्यांना पुढे आणलं, हेही ते सांगायला विसरत नव्हते. शेवटी तर त्यांनी पवार साहेबांनी हे आलेले दिसले ना महापालिकेच्या
पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, अन्य काही ठिकाणी शरद पवारांच्या बरोबर त्यांनी जुळवून घेतलं, काकांची जुळवून घेतलं, हे बघितलं ना सगळ्यांनी. त्यामुळं आज दादा गेले, ही पोकळी तयार झाली आहे, परंतु ती भरूनही निघाली पाहिजे. राष्ट्रवादी हे दोन्ही एकत्र येतील, परंतु त्याच्यामध्ये काही जण खोडा घालण्याचा प्रयत्नही करतील. अशा वेळेला शरद पवारांनीच पुढे होऊन हे काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा लक्ष ठेवून असणार आहे, एकनाथ शिंदे शिवसेना सुद्धा लक्ष ठेवून असणार आहे. कारण अजितदादांचे आमदार द्विधा मनस्थितीत असू शकतात. ते फक्त शरद पवारच त्यांना सांगू शकतील. आणि शरद पवारांनी सुद्धा हे माझे आमदार, ते तुमचे आमदार, हे करू नये या मताची सुद्धा काही असणार. पण ते पवार साहेबांना आपण राजकारण शिकवणे एवढे मोठे नाही, कारण पवार साहेब योग्य ते निर्णय घेतील. सुप्रियाताईंना सुद्धा त्यांना पुढे आणायचं आहे, परंतु अजितदादांचं स्मरण ठेवूनच ते कारभार करतील पुढं. कारण सुप्रियाताईंचं अजितदादाचं किती प्रेम होतं हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आणि आता इथनं पुढच्या काळामध्ये त्यांचं स्मरण ठेवून सगळे आमदार शरद पवारांचे असतील, अजितदादांचे असतील, एकत्र येतील. रोहित पवार असतील, रोहित पाटील असतील, जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, एकंदरीत आता सगळे एकत्र येण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. फक्त भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं का आपलं वेगळं अस्तित्व ठेवायचं, आता सुनेत्राताई पवारांना पुढे आणायचं, हे तर त्यांचं डोक्यात दिसतंय अजितदादांच्या राष्ट्रवादीचं. आणि पवार साहेबांचं सुद्धा त्याला निश्चितपणाने हिरवा कंदील असणार आहे. आणि सुप्रियाताई सुद्धा काहीतरी मोठी जबाबदारी घेतील, की त्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा झाल्या तरी आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. एकत्रीकरण झाल्यावर हेच राजकारण होणार आहे. अजितदादांना खरोखर आपण मुकलोय. त्यांनी केलेली कामं ही आठवणीत राहतील, स्मरणात राहतील. त्यांनी केलेली मग इरिगेशन असेल, कृषी खात्यातलं असेल, उद्योग क्षेत्रातलं असेल, क्रीडा क्षेत्रातलं असेल, तर ती परंपरा पुढे चालवतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्या निधनानंतर एक राजकारण चालू झाले परत. तसं आता संजय राऊतांनी सुद्धा वक्तव्य केलं आणि काल ममता बॅनर्जींनी सुद्धा काही शंका व्यक्त केली. नाही, त्याच्यामध्ये घातपात वगैरे झाला. कारण घातपात कुणाचा होतो, की जो खरोखर त्यानं शत्रू निर्माण केलेले असतात. अजितदादांना कुठं ते दीर्घद्वेषी नव्हते मुळात. कुणाचंही शत्रुत्व त्यांनी फार काळ ठेवलेलं नसते. राजकारणातलं शत्रुत्व वेगळं, मतभेद वेगळे आणि मनभेद वेगळे असतात. अजितदादांना शत्रू नव्हते. राजकारणातले विरोध होते, मतभेद होते. काही जणांना त्या सगळ्यांना सगळे विचार पटतात अशातला भाग नसतो. परंतु अजितदादांचं कुठं घातपात करावा एवढ्या थराला कोणही जाणार नाही आणि गेलेलं नाही. ह्याच्यामध्ये राजकारण करू नये हे पवार साहेबांनी क्लिअर कट सांगितलंच ना. म्हणजे पवार साहेब एवढे धूर्त राजकारणी आहेत, त्यांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी तिथं गेल्या गेल्या पहिला कसा अपघात झाला हे बघितलं आणि त्यांनी न बोलणार नव्हते ते, पण ते बोलून गेले. मला बोलणं भाग आहे, कारण याच्यात राजकारण करू नये अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. त्याच्यामध्ये काय तरी संजय राऊतांनी आता सकाळी असं म्हटलंय की बीजेपीने पानभर जाहिराती दिल्यात अजित पवारांच्या निधनानंतर, तर त्यापेक्षा 70,000 कोटींचा जो आरोप केला तो मागे घ्यावा, म्हणजे श्रद्धांजली. मुळात 70,000 कोटीचा आरोप जो केला होता भारतीय जनता पक्षानं, त्यांना बोलावून अर्थ खात्याच्या चाव्या हातात दिल्या. म्हणजे त्यांनी माफी मागितल्या तर जमाय ना, ती वेगळी माफी मागायची काय गरज आहे. त्यानं उपमुख्यमंत्री बहाल करून हातात अर्थ खात्याच्या चाव्या, म्हणजे सगळा खजिना त्यांच्या ताब्यात दिला. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारी नाही. अजितदादांना क्लीन चिट दिली ना भारतीय जनता पक्षानं, आणि परत काय मागणी करायचं कारण आहे त्याच्यामध्ये. कुणी त्यांना जर का क्लीन चिट द्यावी, भाजपनं क्लीन चिट द्यावी, भाजपनं माफी मागावी, माफी मागितल्याच प्रकार आहे हा. त्यांना अर्थ खात्याच्या चाव्या दिल्या त्या.